काय म्हणताय? हॅलो हॅलो, हा सर. येतोय ना आवाज? हो येतोय आवाज. ओके ठीक आहे. तर काल आपण काय बघितलेलं आठवते तुम्हाला? कुणाला आठवतंय का? ते अटेंडन्स आहे ना, ते इम्पॉर्टंट नाही. तुम्हाला जे काय पॉईंट आहे ना ते समजणं इम्पॉर्टंट. ते काय आले आले लगेच तिथे अटेंडन्स लावू नका. समजलं ना? माहिती आहे तुम्ही अटेंड करताय, समजते की ते इम्पॉर्टंट. काल काय बघितलं आपण? हा, कोण सांगेल? तन्वी. ओ तन्वी, यू हॅव वीक नेटवर्क. हॅलो. ओके. हा अंकित काय बघितलेलं? तन्वी आवाज ब्रेक होतो तुझा. ओके, चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल. बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ डेटा मॉडेल्स. येस येस येस, करेक्ट आहे, करेक्ट करेक्ट करेक्ट. ओके, सो आपण त्यानंतर दोन डेटा मॉडेल्स बघितलेले, त्यामध्ये Oracle आणि नेटवर्क मॉडेल. ओके, त्याच्या पुढच्या आता आपल्याला बघायचं आहे तो आहे नेटवर्क मॉडेल. आपण डिटेलमध्ये नव्हता बघितला. नेटवर्क मॉडेल बघूया आणि त्याच्या पुढचे जे टाइप्स आहेत, रिलेशनल मॉडेल आणि ER मॉडेल. ओके, ते आपण कंटिन्यू करूया. सो ओके बेटा, मी ग्रुपला मेसेज टाकतो जॉईन व्हा म्हणून. कालच्या ह्याच्यामध्ये कुणाला काही क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल. बोला, काय क्वेश्चन असेल तर विचारा. नेटवर्क मॉडेल आणि Oracle मॉडेल. अमोल, हा बोला. समजतंय ना? हो हो, कालपासूनच जॉईन झालोय. ठीक आहे ठीक आहे. ओके, एवढेच कसे काय, बाकीचे कुठे गेले? तुम्ही नोट्स कसं करताय रे? काय माहिती आहे का तुम्हाला? तुमचं नोट्स कसे तयार करताय, काय सांगाल? रुणाल, रेडीज? हॅलो हॅलो, सगळ्यांनी एकदा अनम्यूट करून प्रेझेंट म्हणून बोला रे. प्रेझेंट. हॅलो. हा हा, प्रेझेंट. येस येस. प्रेझेंट. ओके, तेजस मोरे, प्रेझेंट सर. उसामा अंतुले. ओके ओके ओके, थँक्यू. अनम्यूट करा. मला एवढंच बघायचं होतं की तुम्ही म्यूट करून जात नाही ना कुठे. ओके, सगळे आहेत, सतर्क आहेत. ठीक आहे.
good girls and boys. Okay, so we will continue with our last point. So yesterday we have seen that hierarchical model, and today we will going to learn about network model. Network model is based on the directed graph theory. In network model, just remember, एक लक्षात ठेवा की ह्यामध्ये काय असतं, तर ह्यामध्ये रेकॉर्ड जे आहेत, म्हणजे एक लाईन तुम्हाला मी हायलाइट करून देतो, ती लाईन फक्त लक्षात ठेवा. इट इज अ कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. ओके, इट इज अ कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. कलेक्शन ऑफ रेकॉर्ड जे आहेत ते नेटवर्क मॉडेल मध्ये दाखवले. इट इज ऑल्सो शोन ॲज अ स्ट्रक्चर अँड ट्री लाईक स्ट्रक्चर. इट इज अ ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ द हायरार्किकल मॉडेल. It also shown as a tree-like structure, but it supports attributes. ओके, ह्यामध्ये काय attributes जे आहेत ते काय करतात, इन्क्लूड आहेत. जसं की हायरार्किकल मॉडेलमध्ये नाही, हायरार्किकल मॉडेलमध्ये फक्त एंटिटीज आहेत. ओके, यामध्ये नाही, ह्यामध्ये ॲट्रिब्यूट्स आहे. फॉर एक्झाम्पल इथे दाखवलेलं की 101 राज आहे मुंबई. ओके, तर रेकॉर्ड्स म्हणजे काय? रेकॉर्ड्स म्हणजे काय? कलेक्शन ऑफ ॲट्रिब्यूट. आणि ॲट्रिब्यूट म्हणजे काय? तर ॲट्रिब्यूट म्हणजे कॉलम्स. ओके, टपल्स म्हणजे रो अँड ॲट्रिब्यूट्स म्हणजे कॉलम. हे एक लक्षात ठेवा. मी डीबीएमएस मध्ये एक आहे ही कन्सेप्ट की टपल्स मीन्स रोज अँड ॲट्रिब्यूट मीन्स columns. Okay, so that is what the concept about the attribute and records. So attribute means columns and it is a collection of record means also means. So this is one attribute and this collection of attribute is related with this dot net. ओके, हे काय एकमेकाशी कनेक्टेड आहेत. ह्याचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत ते काय ह्या जवळ कनेक्टेड आहेत. ह्यामध्ये फक्त बेसिक कन्सेप्ट एक लक्षात ठेवा. नेटवर्क मॉडेल काय क्वेश्चन काय एवढा येईल असं वाटत नाही. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा की रेकॉर्ड, कलेक्शन ऑफ रेकॉर्ड असतं आणि ट्री लाईक स्ट्रक्चर आहे. यामध्ये ॲट्रिब्यूट्स काय असतात, इन्क्लुडेड असतात. ओके, नेक्स्ट पार्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे. तो आहे रिलेशनल मॉडेल. रिलेशनल मॉडेलमध्ये काय, इट इज uses table to present the data and relationship among those data. रिलेशनल मॉडेलमध्ये तुमचा डेटा प्रेझेंट करण्यासाठी टेबल्स शो केला जातात. टेबल्स म्हणजे काय? टेबल इज अ कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. रोज आणि कॉलम जे आहेत ते ह्या ठिकाणी दाखवले जातात. हा जो रिलेशनल मॉडेल आहे तो डॉक्टर EF कॉड आहे. EF कॉड इज वन ऑफ द सायंटिस्ट अँड हू हॅव research many things in DBMS and mainly the relational model. Okay, or EF cod rules हे ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत त्यांनी बरेचसा शोध लावलेला, संशोधन केलेलं आहे आपल्या DBMS मध्ये. सो त्यांनी हे डेव्हलप केलेलं मॉडेल आहे रिलेशनल मॉडेल, ज्यामध्ये तुमचा डेटा एक टॅब्युलर फॉर्म मध्ये काय केला तो प्रेझेंट करतो. रो आणि कॉलमच्या स्ट्रक्चर मध्ये काय केला तो प्रेझेंट केला जातो. So table is a collection of records and each record in a table contains same field. Okay, टेबल मध्ये काय असं कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स होतं. कलेक्शन ऑफ रेकॉर्ड मीन्स कॉलम्स, रोज. ओके, हे सगळ्या गोष्टी ह्यामध्ये येणार आहेत. म्हणजे प्रॉपर्टीज काय आहेत रिलेशनल टेबलच्या, तर ह्यामध्ये व्हॅल्यू ज्या आहेत त्या ऑटोमिक असतात. ओके, इच टेबल कंटेन सेपरेट व्हॅल्यू और इच फील्ड कंटेन सेपरेट व्हॅल्यू ऑटोमिक. प्रत्येक टेबलला तुम्हाला माहिती आहे, जसं एक्सेल शीटला एक एक काय असते, सेल असते. ती सेलमध्ये प्रत्येक डेटा काय असतो वेगळा असतो. तसंच टेबल आणि कॉलम मध्ये डेटा असतो, तो प्रत्येक डेटा काय असतो वेगळा असतो, रिप्रेझेंट करतो. इच रो इज युनिक, प्रत्येक रो युनिक असते, डुप्लिकेट नाही आहे. कॉलम व्हॅल्यूज आर ऑफ द सेम काइंड. द सिक्वेन्स ऑफ कॉलम इज इनसिग्निफिकंट, द सिक्वेन्स ऑफ रो इज इनसिग्निफिकंट. इच कॉलम हॅज अ युनिक नेम. प्रत्येक कॉलमला हे एक इम्पॉर्टंट आहे की युनिक नेम आहे. डुप्लिकेट नेमचं किंवा डबल नेमचं कॉलम या ठिकाणी ऍड होत नाही, रो या ठिकाणी ऍड होत नाही. डुप्लिकेट एंट्री जर तुम्ही त्या प्रकारे जर व्हॅलिडेशन दिले असतील तर डुप्लिकेट एंट्री ह्यामध्ये जाऊ शकत नाही. ओके, डेटाबेसचं हेच एक मेन पार्ट आहे की रिडंडन्सी. मी तुम्हाला सांगितलेलं की रिडंडन्सी रोखण्यासाठी, ओके, डुप्लिकेट एंट्रीज ते रोखण्यासाठी आपण काय करतो, जास्त करून डेटाबेस यूज करतो. So this is the properties of relational model. One of the example you will see here. एक एक्झाम्पल इथे दिलेला आहे. एक्झाम्पल ऑफ फॉलोइंग फिगर प्रेझेंट स्टुडंट डेटाबेस. स्टुडंट डेटाबेस जो आहे या ठिकाणी, ओके, तो काय केलेला आहे या ठिकाणी त्यांनी शो केलेला आहे रिलेशनल मॉडेल मध्ये. स्टुडंट डेटा आयडी आहे, नेम आहे, सिटी आहे, कोर्स आहे, फोन आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये आहेत.
ह्या काय करतात रिप्रेझेंट. प्रत्येक जी काय रो आहे, रो म्हणजे हे हॉरिझॉन्टल जे आहे रो आहे ती काय करते, एक सेपरेट डेटा जो आहे तो रिप्रेझेंट करते. प्रत्येक कॉलम जो आहे तो सेपरेट काय करतो, रिप्रेझेंट करतो, सेपरेट आहे, कुठली डुप्लिकेट एंट्री यामध्ये भेटणार नाही. हा रिलेशनल मॉडेलचा एक ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आपण एक बघूया. नेक्स्ट पॉईंट आहे ओके, रिलेशनल मॉडेलचा ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेज काय आहेत ते. एक इम्पॉर्टंट आहे रिलेशनल, आता डेटा मॉडेल मधलं एक इम्पॉर्टंट मॉडेल आहे ते रिलेशनल मॉडेल. तर ऍडव्हान्टेजेस काय आहे, तर स्ट्रक्चरल इंडिपेंडन्स आहे, स्ट्रक्चरल डेटा आहे यामध्ये. ओके, स्ट्रक्चरल इंडिपेंडंट आहे, सिम्पल आहे, इझी टू अंडरस्टँड आहे. तुम्ही जरी हा टेबल बघला तरी कोणी सांगू शकतो की इट इज अ डेटाबेस ऑफ स्टुडंट अँड दिस इज द ऑल एंट्रीज ऑफ द स्टुडंट, दिस इज द नेम ऑफ द स्टुडंट, दिस इज द सिटी, कोर्स अँड फोन नंबर ऑफ द स्टुडंट. ओके, सो हे सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. कुणाला जे दाखवलं तरी हे लगेच समजू शकतं. अंडरस्टँड करायला इझी आहे, स्ट्रक्चरल डिझाईन करायला इझी आहे, फ्लेक्झिबल आहे. ह्या सगळ्या गोष्टी ऍडव्हान्टेज मध्ये आहेत. तर हार्डवेअर मध्ये काय, तर सॉरी डिसएडव्हान्टेज मध्ये काय, तर हार्डवेअर ओव्हरहेड्स. हार्डवेअर ओव्हरहेड्स म्हणजे काय, यामध्ये डेटाबेसला मेमरी स्टोअरचा प्रॉब्लेम येऊ शकतो की ह्या सगळ्या गोष्टी आहेत की जास्त डेटा हेवी डेटा होऊ शकतो. इझी आणि डिझाईन करायला इझी असल्यामुळे रिझल्ट बॅड डिझाईनचा येऊ शकतो. ओके, जेव्हा तुमचं ऍक्च्युअली इम्प्लिमेंट होणार आहे ओके, त्यावेळी तुमचं वास्ट डेटाबेस स्ट्रक्चर होऊ शकतो, म्हणजे स्ट्रक्चर जे आहे ते एक खूप मोठं होऊ शकतं. त्यानंतर आहे इट मे प्रमोट्स information problem as individual and department can easily develop their own applications. Sometime it may be सर आवाज कमी येतोय. कमी येतोय का, आता येतोय का? हॅलो हॅलो, हा, आता येतोय का? हो आता येतोय. ठीक आहे, सॉरी. तर समटाइम्स इथे काय असू शकतो, प्रॉब्लेम येऊ शकतो डिझाईन करताना. कसला, तर जेव्हा इंडिव्हिज्युअल डेटा आपण डेव्हलप करतो त्यावेळी की इझिली डेव्हलप देअर ओन ॲप्लिकेशन. ओके, जेव्हा इंडिव्हिज्युअल किंवा डिपार्टमेंटल ते इझिली काय करू शकतात, डेव्हलप करू शकतात देअर ओन ॲप्लिकेशन. म्हणजे काय, एखाद वेळी जर तुमची इन्फॉर्मेशन लीक झाली तर त्यावेळी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, दुसऱ्यांनी जर इन्फॉर्मेशन चोरली तर. एक डिसएडव्हान्टेज ॲडव्हान्टेज आहेत, पण एक कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा की रिलेशनल मॉडेलमध्ये टॅब्युलर डेटा काय असतो, स्टोर असतो. ओके, नेटवर्क मॉडेलमध्ये काय असतं, ट्री लाईक स्ट्रक्चर असतं. हायरार्चिकलचा ॲडव्हान्स व्हर्जन आहे ते नेटवर्क मॉडेल आहे, त्यामध्ये ॲट्रिब्यूट्सला काय केलं तर सपोर्ट केलं जातं. हायरार्चिकल मॉडेलमध्ये ॲट्रिब्यूट नसतात, फक्त एंटिटीज असतात. आणि ट्री सॉरी पॅरेंट चाइल्ड जे काय आहे ते मेंटेन केलं जातं. वन टू मेनी रिलेशनशिप काय केले ते मेंटेन ठेवली जाते. त्यानंतर आहे ER मॉडेल. ER मॉडेल म्हणजे काय, ER मॉडेल इज वन ऑफ द फेमस डेटाबेस मॉडेल विच जे खूप यूज केलं जातं जास्त करून. आणि ER डायग्राम वगैरे तुम्ही ऐकलं असाल, दॅट इज अ एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. ओके, which is introduced in 1976. It also represents the graphical representation of the entities and their relationship between the attributes and entities, various entities. Okay, database structure मध्ये हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवलं जातं. 1976 ला काय केलं, इंट्रोड्यूस केलेलं आहे ER मॉडेल, मीन्स एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. लक्षात ठेवा की ER मीन्स एंटिटी अँड रिलेशनशिप. हे एक इझी टू अंडरस्टँड आहे, मोर जास्त करून ह्याचा यूज केला जातो most of the time while designing the database. Okay, this model is used. Um, After that, so various components of this model. So there are three components of this model, uh, just like entity, attribute and relationship. ओके, ह्यामध्ये तीन कंपोनंट आहेत मॉडेलचे. कुठले, एंटिटी आहे, ॲट्रिब्यूट आणि रिलेशनशिप. ओके, हे तीन कंपोनंट्स काय ह्या मॉडेलमध्ये आहेत. त्यानंतर एंटिटी म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला की इट इज अन ऑब्जेक्ट, थिंग, प्लेस, पर्सन, काही असू शकतं. ओके, रिअल वर्ल्ड एंटिटी. ओके, रिअल वर्ल्ड जे काय आहे इव्हेंट असू शकतो ते काय असणार ह्या एंटिटीज मध्ये आहे, जे की रेक्टँगलने काय केलं तर शोध केलं जातं. ॲट्रिब्यूट म्हणजे काय असतं, ॲट्रिब्यूट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द एंटिटी. ओके, ॲट्रिब्यूट आता ह्या ठिकाणी दाखवले नाहीत. त्या ॲट्रिब्यूट मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितलेलं आहे परवा की पब्लिशर, पब्लिशरचा ID, पब्लिशरचा नेम, पब्लिशरचा ॲड्रेस, हे काय झाले, ॲट्रिब्यूट्स झाले. म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक which denote that पब्लिशर इन्फॉर्मेशन और डिटेल्स. ओके, पब्लिशरची डिटेल किंवा इन्फॉर्मेशन आहे ती काय केली ते ह्यामध्ये शो केली जाते. ओके, जेणेकरून अंडरस्टँड करायला इझी जातं. पब्लिशर असेल, कोण आहे, कुठला आहे, काय आहे ते. ओके, दॅट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स विच आर द ॲट्रिब्यूट्स. ओके, ते एंटिटीलाच असतात, एंटिटीचे ॲट्रिब्यूट्स असतात. आणि एंट्रीचे ॲट्रिब्यूट काय करतात, डिफाईन करतात की त्याचं
कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, इलिप्स मध्ये असतात. ओके, डायग्राम मध्ये इलिप्सच्या ह्याच्यामध्ये असतात ते डायग्रामच्या मध्ये ते काय केले जातात, शो केले जातात. रिलेशनशिप हे या ठिकाणी बघा दाखवलेलं आहे डायगोनल मध्ये जे काय आहे ते रिलेशनशिप जे काय करतं डिस्क्राईब करतं असोसिएशन ऑर बॉन्ड बिटवीन द टू एंटिटीज. ओके, ते काय केलं जातं, दाखवलं जातं. तर हे झालं 3 मॉडेल्स, सॉरी 3 कंपोनंट्स ऑफ द ER मॉडेल. ह्याचा ॲडव्हांटेजेस काय, तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एल्ड्स सिम्प्लिसिटी, सिम्पल आहे, खूप कुणीही बघितलं तरी ते इझिली अंडरस्टँडेबल आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन टूल आहे, कम्युनिकेट करायला इफेक्टिव्ह आहे, डिफाईन करायला इफेक्टिव्ह आहे. इट इज इंटिग्रेटेड विथ डॉमिनंट रिलेशनल मॉडेल. ओके, हा एक डॉमिनंट रिलेशनल मॉडेल म्हणजे काय, तुम्ही एक चांगला किंवा इझी टू अंडरस्टँड, ओके, जे की मोस्टली यूज केलं जातं. मी तुम्हाला सांगितलं की मोस्टली ER मॉडेल हे रिप्रेझेंट केले जातं जेव्हा डेटाबेस स्ट्रक्चर होतं तेव्हा. ओके, तर ते एक ॲडव्हांटेजेस आहे. सिम्पल आहे ॲज फक्त जसं की रिलेशनल मॉडेलमध्ये तुम्ही टॅब्युलरच दाखवू शकता, पण जो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असेल की त्याचं रिलेशन कसं आहे, त्याचं एंटिटीज काय, त्याच्या ॲट्रिब्यूट्स काय आहेत, ओके, ही माहिती जी आहे ती तुम्ही बघितलात तर ती अशी अंडरस्टँड करायला इझी जाते. ER मॉडेल हा कन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरमध्ये आहे डिटेलमध्ये. ओके, ER मॉडेल, UML वगैरे ते आपण बघूया की कसे असतात ER मॉडेल. फक्त कन्सेप्ट कशी आहे ती लक्षात ठेवा, त्याचे कंपोनंट्स कोणते आहेत ते लक्षात ठेवा. नंतर डिसएडव्हांटेज पण आहे त्याचे की लिमिटेड कन्स्टंट रिप्रेझेंटेशन आहे, लिमिटेड आहेत रिलेशनशिप रिप्रेझेंटेशन आहे. लॉस ऑफ इन्फॉर्मेशन कंटेंट ऑकर वेन द ॲट्रिब्यूट्स आर रिमूव्ह. जर ॲट्रिब्यूट तुम्ही ह्या ठिकाणी जर आयडी पब्लिशरचा आयडी नसेल, पब्लिशरचा नेम नसेल, तर इन्फॉर्मेशन ही अनसफिशियंट आहे, म्हणजे ती लगेच अंडरस्टँड होऊ शकत नाही की हू द पब्लिशर इज. ओके, कोण पब्लिशर आहे किंवा काय, ही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी काय होऊ शकत नाही, अंडरस्टँड होऊ शकत नाही. म्हणजे हे डिसएडव्हांटेजेस आहेत. ओके, ॲडव्हांटेज हे 3 आणि डिसएडव्हांटेज. त्यानंतर नेक्स्ट मॉडेल आहे तो आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेलमध्ये काय तर जसं रिलेशनल मॉडेलमध्ये टॅब्युलर डेटा आहे, ER मॉडेलमध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, त्याच्याहून ॲडव्हान्स व्हर्जन हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल आहे. यामध्ये काय केलं जातं, आणि एक सांगतो की जेव्हा मी लेक्चर देत असेल हे समोर ठेवलेले आहेत. ओके, नोट्स तुम्ही नंतर वाचलात तरी चालेल. ओके, काही जण नोट्स वाचण्याच्या नंतर ऐकणार नाहीत, कारण की ऐका आधी, नोट्स नंतर वाचा. मी फक्त रिप्रेझेंट केलेलं आहे की शो केलेलं आहे तुम्हाला की काय पॉईंट आहे तो मला फक्त डिनोट करायचा असतो, कारण की कन्फ्यूज होऊ शकता रीडिंगमध्ये आणि लिसनिंगमध्ये. त्यापेक्षा आधी लिसन, त्यानंतर तुम्ही रीड करा. तुम्हाला मी नंतर टाकणार आहे ग्रुपला. ओके, सो इट इज वन ऑफ द ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ द ऑल मॉडेल्स विच. सर थोड्या मोठ्याने बोला ना. हा माईकचा प्रॉब्लेम वाटतो ह्या. ओके, ठीक आहे सर. हे ॲडव्हान्स व्हर्जन आहे कुठल्या आपल्या ER मॉडेल किंवा टॅब्युलर मॉडेल नंतर रिलेशनल मॉडेल. नंतर रिलेशनल मॉडेल मध्ये मी सांगत की टॅब्युलर डेटा आहे, टॅब्युलर डेटा काय केला जातो त्यामध्ये रिप्रेझेंट केला जातो. त्यानंतर ER मॉडेलमध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं जातं. पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेलमध्ये काय केलं जातं, तुम्हाला ऑब्जेक्ट, ओके, डेटा ह्याचं रिलेशनशिप जे आहे ते काय केलं जातं, ह्यामध्ये कंटेंट असतं, स्ट्रक्चर एक ऑब्जेक्टच्या थ्रू काय केलं जातं, दाखवलं जातं. मग आता न्यू फॅसिलिटी जी आहे ह्यामध्ये, ती न्यू फॅसिलिटी काय आहे तर ह्यामध्ये कॉम्प्लेक्स अपडेट आहे, फिल्डेड डेटा आहे, हे सगळं त्यामध्ये दाखवलं जातं. म्हणजे कसं आहे, मग त्यामध्ये तुमचं ऑडिओ, व्हिडिओ, इमेजेस, ओके, अपडेट्स, बायनरी मीडिया आपण बोलतो, जो काही मीडिया आहे तो ऍक्च्युली रिप्रेझेंट केला जातो, तो ऍक्च्युली ह्यामध्ये दाखवला जाऊ शकतो, जेणेकरून आणखीन अंडरस्टँड करायला काय जाऊ शकतं, इझी जाऊ शकतं. ग्राफिकल रिप्रेझेंट आहेच, ग्राफिकल मध्ये काय नाही म्हणजे डायग्राम्स आहे ना. ओके, जर पण त्याहून पुढे तुमचा ऑडिओ, व्हिडिओ हे सगळं रिप्रेझेंट होत असेल जर डेटाबेस मॉडेलमध्ये, तर ते खूप अंडरस्टँडेबल आहे. ओके, हा एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेलची काय कन्सेप्ट आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे ह्याचे कंपोनंट्स कोणते, तर ह्याचे कंपोनंट्स आहेत रिअल वर्ल्ड एंटिटीज, ओके, त्यानंतर ऑब्जेक्ट्स जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत ते, एंटिटीज, ॲट्रिब्यूट्स आणि क्लास, हे सगळे काय त्याचे ऑब्जेक्ट्स आहेत. त्यानंतर ह्याचे ॲडव्हांटेजेस काय आहेत. ओके, ह्यामध्ये सांगितलं की ह्यामध्ये सिंपल लक्षात ठेवू शकता की तुम्ही ह्यामध्ये व्हिडिओ, इमेजेस, ऑडिओ, साऊंड, ग्राफिक्स हे सगळं काय करू शकता, ह्यामध्ये इन्सर्ट करू शकता, ह्यामध्ये रिप्रेझेंट करू शकता. जर तुम्हाला डेटाबेस स्ट्रक्चरमध्ये डिस्प्ले करायचं त्यासाठी तुम्ही काय करू शकता, हे वापरून तुम्ही त्या ठिकाणी स्ट्रक्चर डेव्हलप करू शकता. हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेलचं काय ॲडव्हांटेजेस आहे.
तर याचे ॲडव्हान्टेज काय परत, तर इट इज हँडलिंग लार्ज नंबर ऑफ डिफरंट डेटा टाइप्स. डिफरंट डेटा टाइप्स म्हणजे ऑडिओ इज वन डेटा टाइप, व्हिडिओ इज वन डेटा टाइप. ओके, डेटा टाइप वेगळे आहेत हे काय एकाच मीडियमचे डेटा टाइप्स आहेत असं नाहीये, बरोबर आहे. वेगवेगळे डेटा आहे, हा ऑडिओ आहे, साऊंड आहे, नंतर व्हिडिओ आहे, इमेज आहे, ओके, ग्राफिक आहे, हे सगळे वेगवेगळे डेटा टाइप्स आहेत. त्यांचं काय करतो, हे हँडलिंग करतो. ओके, एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे कारण की तेवढं लोड व्हायला टाइम लागणार आहे. त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगला हे काय करतं, सपोर्ट करतं. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे फीचर्स ह्याला काय आहेत, तर एक प्रोडक्टिव्हिटी मेंटेन करायला काय करतं, फायदा करून देते ह्याला. त्यानंतर डेटा ॲक्सेस इझिली, डेटा ॲक्सेस करणं तुम्हाला काय तर इझी जातं. ह्याचा डिसएडव्हान्टेज हा आहे की जो की मेनली ह्यामध्ये आहे दाखवला जातो किंवा दिसतो सरळ सरळ, की ऍक्च्युली ह्यामध्ये खूप सारा डेटा आहे जो की ग्राफिकल आहे, साऊंड आहे, टेक्स्ट आहे, व्हिडिओ आहे. मग त्यावेळी तो मेंटेन करणं पण त्या प्रकारचं काय थोडं डिफिकल्ट आहे. बिकॉज जेव्हा पण माहिती जेव्हा जास्त होते त्यावेळी त्याचे रिप्रेझेंटेशन करणं, त्याचं मेंटेनन्स ठेवणं, त्याची सिक्युरिटी ठेवणं, हे सगळ्या गोष्टी ह्यामध्ये आलेल्या आहेत, त्या खूप डिफिकल्ट असतात. त्यानंतर आहे नेक्स्ट जो ॲडव्हान्टेजेस आहे, डिसएडव्हान्टेजेस आहे, तो नॉट सुटेबल फॉर ऑल ॲप्लिकेशन. सगळ्याच ॲप्लिकेशनना हा सुटेबल होत नाही कारण की सगळेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड असतात असं नाही. त्यामुळे हा सगळीकडेच होतोय सूट असं नाही. ओके, सो हे मॉडेल्स होते. डेटा मॉडेलमध्ये आपण 4 डेटा मॉडेल मेनली बघितलेले आहेत. हायरार्चिकल, त्यानंतर नेटवर्क मॉडेल, त्यानंतर रिलेशनल मॉडेल आणि त्यानंतर होता आता बघितलेलं आपण ER मॉडेल. त्यानंतर डेटा ER मॉडेल नंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल. हे जे काही 5 आहेत मॉडेल, ते 5 मॉडेल आपण यामध्ये बघितलेले. त्याचे डिसएडव्हान्टेज, ॲडव्हान्टेज, त्याचे कन्सेप्ट. ओके, एक्झाम्पल एक एक लक्षात ठेवायचं, त्याची कन्सेप्ट लक्षात ठेवायची आणि एक दोन ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्याहून जास्त काही लक्षात ठेवायचं नाही. काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं ते पण एक लक्षात ठेवा. कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असेल तर कन्सेप्ट क्लिअर होती, तुम्ही कितीही एक्सप्लेनेशन त्यामध्ये चांगल्या प्रकारे लिहू शकता. कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही ते एक्झाम्पल पण चांगल्या प्रकारे तिथे त्या ठिकाणी मांडू शकता. त्याच्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, एक्झाम्पल एक लक्षात ठेवायचं. ओके, आणि हे काय करायचं, एक्झामला क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी लिहायचं. तर हे होते डेटा मॉडेल्स. डेटा मॉडेल्स नंतरची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आहे डिग्री ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. हे कंपॅरिझन काय आपल्याला बघायला पाहिजे असं नाही. ओके, डिग्री ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन आपण बघितलेलं आहे की वेगवेगळ्या डिग्रीचा डेटा ॲब्स्ट्रॅक्शन होतं की ज्यामध्ये इंटरनल लेवल बघितलेलं आपण, त्यानंतर आहे कन्सेप्च्युअल लेवल बघितलेलं, एक्सटर्नल लेवल बघितलेलं. तेच आहे पॉइंट आहे तो रिपीट बुकमध्ये दिलेला आहे. ओके, हे काय बघायची गरज आहे असं मला वाटत नाही की फिजिकल मॉडेल, एक्सटर्नल, इंटरनल, एक कन्सेप्च्युअल. ह्या कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितलं आहे की इंटरनल मॉडेलमध्ये काय असतं, ॲक्च्युली फिजिकल डेटा असतो. कन्सेप्च्युअलमध्ये ॲक्च्युली लॉजिकल डेटा असतो. एक्सटर्नल लेवलमध्ये काय असतं, व्ह्यू. ओके, व्ह्यू लेवल आपण बोलतो त्याला, की तुमचं युजर इंटरफेस, की ह्यामध्ये असतं. ओके, हे दॅट इज अ डिग्री ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. डेटा ॲब्स्ट्रॅक्शनची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली की ओनली शो इसेन्शियल डेटा. ओके, जो डेटा गरजेचा आहे तोच डेटा ह्यामध्ये काय केला जातो, शो केला जातो. दॅट इज अ डिग्री ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. ओके, तर ह्या कन्सेप्ट आपण सगळ्या बघितलेल्या. हे ॲक्च्युली बघितलेलं आपण प्रिव्हियस लेक्चरला पॉईंट, त्यामुळे मी हा रिपीट नाही करत आहे. आणि डेटा मॉडेल्स जे आहेत ते कन्सेप्ट बघितलेलं आहे. जर कुणाला काही क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल. ओके, या ठिकाणी हा चॅप्टर संपलेला आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे तो आपण उद्यापासून चालू करणार आहोत, जो आहे डेटाबेस डिझाईन, ER मॉडेल आणि UML. ओके, डेटाबेस डिझाईन, ER डायग्राम आणि UML, दॅट इज युनिफाईड मॉडेलिंग लँग्वेज. हा चॅप्टर आपण उद्यापासून चालू करणार आहोत. जर ह्या चॅप्टर मध्ये कुठला चॅप्टर आता जो बघला डेटा मॉडेल्स मध्ये जर काय तुम्हाला कुणाला काही क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल. की वी हॅव सफिशियंट टाइम टू डिस्कस. डू यू हॅव एनी क्वेश्चन्स? तुमची अटेंडन्स इम्पॉर्टंट ना रे. बाकी काय बोलत नाही तुम्ही. मी क्वेश्चन विचारतो, मला आन्सर द्या. ठीक आहे, तर डेटा मॉडेलची कन्सेप्ट कोण सांगेल? Who want to give answer? Raise your hand. किंवा अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल. व्हॉट इज मीन बाय डेटा मॉडेल्स? कोण सांगेल?
आपलं डेटा मॉडेल चॅप्टर या ठिकाणी संपलेलं आहे. ओके, नेक्स्ट चॅप्टर आपण उद्यापासून चालू करतो. सांगा डेटा मॉडेल म्हणजे काय? सर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ऑफ द डेटाबेस. येस, गुड. हा ते ओके, database. ठीक आहे. त्यानंतर कुठले 4 डेटा मॉडेल्स आपण ह्यामध्ये बघितले आहेत? कुठले 4 डेटा मॉडेल बघितलेले आहेत? तन्वी नको, दुसरं कोण आहे का आन्सर द्यायला? बाकीचे? हा, अमोल. डेटा मॉडेल टाइप्स ना, हा, डेटा मॉडेलचे कुठले टाइप्स आहेत? हिरार्चिकल, हा, नेटवर्क मॉडेल, येस. रिलेशन हा, आणि एअर मॉडेल. आणि नेक्स्ट लास्टचं ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ऑब्जेक्ट ओरिएंटेड. येस येस, ओके, हा. थँक्यू. ओके, गुड, नाईस. बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ डेटा. ओके, बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ डेटा मॉडेल. कोण सांगेल की बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ डेटा मॉडेल कोणत्या कोणत्या कन्सेप्ट यामध्ये आहेत? बिल्डिंग ब्लॉक्स मध्ये इम्पॉर्टंट आहेत, या ठिकाणी समोर आहेत, बरोबर आहे ना? 4 कन्सेप्ट आहेत. सांगा, व्हॉट इज मीन बाय एंटिटी? ते सांगू. नको, बाकीचे बोला. सीमा, सोनिया, संगीता, इब्राहिम, सुनील, तेजस, ओसामा, योगेश. क्वेश्चन विचारल्यावर सगळे गेले वाटतं. हा, बोला. डू यू नो व्हॉट इज मीन बाय एंटिटी? इफ यू डोंट, देन मला असं वाटेल की नाही समजलं तुम्हाला. ओके, बोला, एंटिटी म्हणजे काय? एखादा व्यक्ती किंवा जागा, येस येस, बरोबर आहे. त्याचे कलेक्शन करून डाटा स्टोअर करून ठेवतात. ओके, बरोबर आहे, बरोबर आहे, कन्सेप्ट बरोबर आहे. ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय? कॅरेक्टरिस्टिक ऑफ एंटिटी. सुनील कदम. सुनील कदम आहेत का? बोला. हा सर बोला. ॲट्रिब्यूट म्हणजे काय? कॅरेक्टरिस्टिक ऑफ एंटिटी. करेक्ट, ठीक आहे. ओके, रिलेशनशिप कोण सांगेल? योगेश कापसे. हा बोला सर. व्हॉट इज मीन बाय रिलेशनशिप इन डेटा मॉडेल? रिलेशनशिप ना. एंटिटीज मधले रिलेशनशिप काय आहे ते? तेव्हा समोर आहे. What is relationship? So it is a actually association between the एंट्रीज. ओके, वेगवेगळ्या एंट्रीज आहेत. सपोज स्टुडंट एक एंटिटीज आहे, टीचर एक एंटिटी आहे, त्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे? ओके, इट शोज द असोसिएशन, मीन्स लाईक बॉन्डिंग, व्हॉट ऍक्च्युली दे रिलेशन. ओके, ते यामध्ये दाखवलं जातं. एक एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता, पब्लिशर आणि बुकचं, टीचर स्टुडंटचं ठेवला तरी चालेल. फक्त टीचर आणि स्टुडंट मध्ये इथे जसं डायगोनल मध्ये पब्लिश दाखवलेलं आहे, तसं ह्यामध्ये काही टीचिंग, ओके, किंवा लर्न असं काहीतरी येऊ शकतं. ओके, like teacher teaches student, okay, or teacher guides student, okay, असं काहीतरी त्यामध्ये येईल. फक्त रिलेशन डायगोनल मध्ये जे आहे ते. ओके,
तर हे रिलेशनशिप बद्दल होतं. त्यानंतरचे रिलेशनशिपचे 3 टाइप्स आहेत. कुठले कुठले आहेत? इब्राहिम सांगा. इब्राहिम नाडकर. हॅलो सीमा राठोड. सीमा राठोड. संगीता कदम. हा सांगा. 3 टाइप्स ऑफ रिलेशनशिप. One-to-one relationship, हा. नेक्स्ट. one-to-many, हा. and many-to-many. ओके ठीक आहे. गुड. ओके सो दिस मच फॉर टुडे. एवढा जरा तुम्ही रिवाइज करा. खूप बघा त्या नोट्स टाकल्या तुम्ही, तुम्हाला काल आज परत टाकतो ते जरा वाचा. ओके स्वतःच्या नोट्स तयार करा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि मग आपण पुढे जाऊ. कारण की पुढे जाऊन जर ह्या समजल्या बेसिक कन्सेप्ट माहिती नसेल तर आपण पुढे जाऊन काही फायदा नाही. ओके सो दिस मच फॉर टुडे. वी हॅव कम्प्लिटेड 1 चॅप्टर डेटा मॉडेल्स. ओके डेटा मॉडेल्स हा चॅप्टर आपल्या या ठिकाणी संपलाय. उद्या आपण नेक्स्ट चॅप्टर जो आहे डेटाबेस डिझाइन ईआर मॉडेल ओके UML हा आपण काय करणार उद्या स्टार्ट करणार. ओके थँक्यू.